जय भीम जय शिवराय मित्रांनो. आज आम्ही आमचा व्लॉग सुरू करणार आहे कारण आज आम्हाला खूप काही करायचं काम वगैरे. कारण आज मॉर्निंगपासूनच माझ्या फ्रेंड्सचा मला कॉल येत होता की आज आम्हाला भेटायला ये म्हणून. आज तेवढं तर मला मॉर्निंगला तर शक्य झालं नाही म्हणून आम्ही 3-4 वाजता आज निघणार होतो फिरायला. आणि माझा मित्र पण म्हणला होता की त्याला पण तिकडं ड्रॉप करायचं होतं भाग्यनगरला. आणि मग मित्राच्या घराकडे जात होतो. त्या टायमाला मित्राचा एक रिसेंटली लगेच कॉल आला की म्हणे थोडं 5-10 मिनटं थांब म्हणे, मला जेवण वगैरे करायचं. मी तोपर्यंत त्याचा पेट्रोल पंप त्याच्या घराच्या बाहेरच, म्हणजे घराच्या गल्लीच्या बाहेरच त्याचा पेट्रोल पंप आहे. तिथं मी पेट्रोल वगैरे टाकीतलं आणि तिथंच थांबलो. आणि त्याचा मग कॉल आला तेव्हा मी निघालो तिकडं त्याच्या घरापाशी. त्याच्या घरापासून त्याला आम्ही पिकअप केलं आणि पिकअप करून मग आम्ही निघालो तिकडं भाग्यनगर साईडला. कारण आज खूप काही कामं होते. ते मैत्रिणीला फ्रेंडला त्यांना काहीतरी शॉपिंग वगैरे करायची होती. व्हॅलेंटाईन डेचे काय आहे ते वगैरे. तर त्यांना आपण तर साजरे वगैरे करत नाही, कारण त्यांना तर मग आपण करत नाही म्हणून त्यांना उगा काय म्हणलं वगैरे राग वगैरे येते म्हणून त्यांना आज आम्ही गेल्या. मी तर मित्राला सोडून मग मी गेलो तिच्याकडे. तिला जरा शॉपिंग वगैरे करू घातली. कारण बाई म्हटलं मी डेली तर मी येऊन एक गिफ्ट देऊ शकत नाही म्हणलो, म्हणून तुला मी एकदाच देऊन टाकतो म्हटलं. मग आज तिला पुरी शॉपिंग वगैरे करू घातली. भाई खूप टेन्शन राहते यार पोरींचं चॉईस वगैरे करणं हे ते. भाई साब मला नाही म्हणलं तर 2 ते 3 घंटे लागले तिच्यासोबत फिरत इकडं तिकडं. हे घ्यायचं नाही, ते नाही, हे आवडलं ते घ्यायचं, हे थोडं डॅमेजेस आहे यार. ते दुसऱ्या आपल्या मम्मीच बनायचं ट्राय करतात रे भाई. हे की नाही असं नाही, ह्याचे मोलभाव काय. अरे भाई ते द्यायले ना पुढचं माणूस, तुला काय करायचं ऐकून घ्यायचं नाही काय नाही. की नाही मला जमत नाही, मला परफेक्टच पाहिजे. भाई म्हटलं आता मी म्हणायला गेलं तर म्हणलं तुला राग येते की हे नाही ते. भाई म्हटलं घे भाई, बस झालं. तुला काय घ्यायचे काय आवडते ते घे. माझं काम आहे पे करणं, मी पे करून टाकतो आणि माझं साईडला होतो. मग आम्ही पहिलं ते रोज डे वगैरे, ते रोजेस, ते शिवाजीनगरचा आपलं ब्रिज आहे बघा, तिथं तर सगळ्यालाच माहीत आहे. तिथं ते बुके शॉप वगैरे, तिथून ते बुके वगैरे घेऊन दिला तिला. मग ते उद्याचं टेडी डेचं, चॉकलेट डेचं, ते पूर्ण वीकचं मी तिला एकदाच घेऊन दिलं की भाई म्हटलं याच्यानंतर मला उगा फोन वगैरे करू नको म्हटलं. कारण मला कामामध्ये मी बिझी राहतो. म्हणून तिला आजच त्या 2-3 घंट्यामध्ये सगळे ते व्हॅलेंटाईन डेचे पुरे गिफ्ट एकाच दिवशी देऊन टाकलो. घे भाई म्हटलं. आणि नंतर उगा त्रास देऊ नको म्हटलं की हे राहिलं तू विशच करणारलास काय नाही. आता ती बिचारी समजून बी घेते की बाई तिला माहीत आहे की मला कामं वगैरे पाहिजे, मागं खूप राहताना मला तेवढा टाईम द्यायला येत नाही. मग आता ती तेवढी समजदार आहे म्हणून तर आम्ही दोघं जणांचं बॉन्डिंग तेवढी मॅच होती म्हणून तिला आज मी घेऊन दिलो सगळं. पण कसं आहे की हे करायला, हे बकचोद्या करायला भाई साहेब मला तर थोडं पण आवडत नाही भाई. की या रोज घ्या, रोज डे विश करा, उद्या चॉकलेट डे आहे, प्रॉमिस डे आहे, काय प्रॉमिस डेचा तर मी तिला प्रॉमिस बी केलं नाही काही. कारण तिला माहीत आहे जे प्रॉमिस करायचा होता तिला मी करून टाकलेला आहे. आणि त्या प्रॉमिसवर तर ती पण खरी उतरती आणि मी पण उतरतो. कारण मला तर तिच्यावर पर्सनल गॅरंटी आहे, मला दुसऱ्याचं काय माहीत नाही. कारण तिनं मला माझ्या वाईट वेळामध्ये तिनं माझी खूप हेल्प केलेली आहे. म्हणून ते त्या टायमाला जे प्रॉमिस दिलं ते आजपर्यंत आम्हाला प्रत्येक व्हॅलेंटाईन डेला एकच ते प्रॉमिस आम्हाला एक दुसऱ्याला माहीत आहे की आम्हाला एक दुसऱ्याला काही प्रॉमिस करायचं काही गरज नाही. कारण आम्ही जे फर्स्ट 1 टाईममध्ये जे प्रॉमिस दिला होता ते प्रॉमिस आजपर्यंत आम्ही एक दुसऱ्यासोबत निभवतो. म्हणून त्याचं काय हे नाही. कारण ती माझ्या प्रत्येक गोष्टीचं ध्यान ठेवते तर मला पण तिच्या प्रत्येक गोष्टीचं ध्यान ठेवतं. हां एवढं आहे की मला तिला टाईम वगैरे द्यायला भेटत नाही. कारण मला खूप कामं वगैरे राहतात. तिनं बी समजून घेते की याला काम वगैरे राहते. मग ज्या टायमाला पण माझ्याकडं फ्री टाईम राहते त्या टायमाला मी तिला कॉल वगैरे का तिला पर्सनली भेटायला का हे वगैरे जातो. आणि माझा मित्र बी म्हणला होता की एवढं तू त्याच्याबद्दल असं बोलतो हे ते करतोस तर तिला व्लॉगमध्ये काय घेत नाहीस भाई. व्लॉग आणि काही गोष्टी राहतात प्रायव्हसीच्या की मला तिला माझ्या व्लॉगमध्ये घ्यायच नाही.
कारण आमचं जरा एक अलग इश्यू आहे की मला तिला माझ्या ब्लॉगमध्ये ना किंवा मला माझ्या याच्यासाठी मला वाटलं जेव्हा मी की तिला मला आणायचं आहे ब्लॉगमध्ये, मी त्या टायमाला तिला नक्की आणल. कारण आणि हे डायलॉग फक्त मित्रासाठी आहे माझ्या, की मला त्यानं म्हणलं होता म्हणून ते मग ब्लॉग बघते. आणि मला माहीत आहे की मला ती त्यालाच मी बरोबर टॉन्ट करायलो या ब्लॉगमधून की भाई तसं काही नाही, मी उगा तिच्या नावावर मला काही गोष्टी व्ह्यूज वगैरे लाईक्स वगैरे मला तिच्या नावावर पाहिजे नाही. कारण ती माझी पर्सनल अमानत आहे आणि मला तिला जग जाहीर करायचं नाही. जेव्हा मला वाटेल की मला तिला ब्लॉगमध्ये आणायचे आणि ते मी एक दिवस ठरवलेला पण आहे की मला त्या दिवशी मला एक चांगला प्रॉपर व्हिडिओ शूट वगैरे करून फोटो वगैरे काढून मी तिला त्या दिवशी माझ्या ब्लॉगमध्ये आणतो नक्की. आणि हे तुला सांगायलो भाई की आणतो मी तिला ब्लॉगमध्ये, त्याचा काही विषय नाही. मग त्याला तेच काय आहे, मग आम्ही आमची शॉपिंग तर वगैरे केली, ते जाऊ द्या, तिला आणल तेव्हा आणल मी, तोपर्यंत तर काही नाही. मग आम्ही इकडं तिकडं वगैरे फिरल्या भाग्यनगरला. पण अरे भाई भाग्यनगरला ट्युशन सुटले होते भाई, पोरगीसोबत राहिल्यावर इकडे बघायना तिकडे बघायना आलं झंझारा ते रे भाई. इकडं बघलासच का तिकडं का बघलास, म्हणून हेल्मेट घालून येऊन तुला बघायचं इकडं तिकडं म्हणून. अरे भाई हेल्मेटवरून तुला 4 वेळ ते 5 वेळेस बोंबाबोंब झाली की तू हेल्मेट लावू नको. म्हणजे मला कळणायले तू इकडं बघायला की तिकडं बघायला. मी म्हणलो भाई ते तोंड जरा चांगलं नाही म्हटलं माझं की मी व्हिडिओमध्ये माझं फेस रिव्हील करू. म्हणून मी तिला म्हटलं की आता ज्या टायमाला जेव्हा चांगलं वगैरे तोंड होईल म्हणलं त्या टायमाला मी बिना हेल्मेटचं करतो आणि तुला दाखवतो की भाई मी इकडं तिकडं बघणार आलो, मी माझा व्लॉगच शूट करत आहे. मग तिला जरासं सांगितलं की भाई असं नाही तसं नाही की मी कोणाकडे इकडं तिकडं बघणार नाही. श्रीनगर वगैरे तिकडं पण गेले आम्ही तिकडं. मग तिनं असं म्हणजे काय सोबतच नव्हती, तिनं आमच्या माझ्या काय गाडीवरच नव्हती, ती फक्त आजूबाजूला होऊ शकते कसं काय की तिला मी डायरेक्ट माझ्या गाडीवर तर बसवलो नाही. कारण तिची पण गाडी होती सोबत, कुठं गाडी लावायला वगैरे जागा पण नव्हती सेफ. आणि सध्याला तुम्हाला तर माहीत आहे नांदेडमध्ये कसं काय लफडे होतात, कुठं गाडी लावली फिवली तर. आणि मग तिला तेच म्हटलं की आजूबाजूलाच माझ्या बॅक साईडलाच राहा कॅमेराच्या. मी तरी पण सिंगल शूटवरच म्हणजे सिंगल लेन्सवरच शूट करत होतो. ड्युअल लेन्स 360मध्ये बी ज्या टायमाला मी ते अलग शॉट्स घेतलेले आहे 360चे, ते त्या व्हिडिओमध्ये पण मी लाईव्ह दिलं नाही. कारण तिचा नको ना फेस काला उगा मुलीच्या नावावर व्हिडिओ बनवायला चांगला आत्ता मला वाट नाही. कारण मला दवा बनवायचा मी तेव्हा तर बनवतो, तुम्हाला पहिलं सांगितलो की मला दवा बनवायचा मी तेव्हा बनवून टाकतो. ते राहिलं. मग आम्ही तिला जरा शॉपिंग वगैरे करू घातली तिथं भाग्यनगरच्या तिथं परिसरामध्येच. मग बुकेचाला फक्त आम्हाला तिकडे शिवाजीनगरला जावं लागलं होतं, कारण ते तिथं कोणत्या तिच्या मैत्रिणीनं घेतला होता म्हणे बुके. तर मग मला तिथंच घेऊन गेली ती. तिथून मग आम्ही त्या भाग्यनगरलाच काय आहे ते तिला घेऊन दिलं. आणि मग तिथून मी आमचं त्या आपलं यशवंत कॉलेज रोडपासून आम्ही आपलं महात्मा फुले शाळेपासून टर्न मारून आम्ही आमच्या घराकडे श्रीनगरकडून आम्ही आमचं नॉर्मली निघल्या. घराकडेच निघत होत्या. मग तितक्यात तिला ध्यान आलं की भाई म्हणे स्वीसर मला काहीतरी पेस्ट्री वगैरे खायची. मी म्हणलो खाय भाई, आता काय तिथं आता मला तर गोड आवडत नाही. मी म्हणलो तुझं खाय काय तुला खायचं वगैरे, मी थांबतो म्हणलो साईडला.